नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 3 जून 2025 रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळात विविध विभागातर्फे वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. त्यातले ठळक निर्णय आपण काही पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना यावेळी निर्देश देण्यात आले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यास तसेच आयोगाची पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. तसेच कामगार विमा महामंडळाला छत्रपती संभाजीनगरमधील 200 खाटांच्या रुग्णालयासाठी करोडोतील 15 एकर जागा देण्यास मंजुरी देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ते राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयासाठी 15 एकर जागा देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. याही बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी शर्तीमध्ये सुधारणांना आज झालेल्या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील प्रवेशासाठी 5 पथकर नाक्यावर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांच्या पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महामंडळास भरपाई देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर मित्रांनो, हे होते दिनांक 3 जून 2025 रोजी घेतलेले मंत्रिमंडळाने काही निर्णय. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.